खाऊ बनवणार आहोत. पहिला मक्का सोलून घ्यायचा. आज जशी अनुराधाने बोलली क्रिस्पी कॉर्न बनवणार आहे, चला तर बनवूया. मग मी कणसं सोलून घेतले. पहिला मार्केटमध्ये सोललेले दाणे मिळतात, पण मी कणसं घेऊन आले, कणसं सोलून घेतली. क्रिस्पी कॉर्न हे दुपारच्या वेळी खाण्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे. लहान मुलांनाही फार आवडतं. मक्का सोलून झालेलं आहे, आता धुवून घ्यायचं हे स्वच्छ. जंक फूड्स खाण्यापेक्षा असे काहीतरी हेल्दी करून घालायचं. दुसरं पातेलं घ्या, त्याच्यामध्ये मक्का काढून घ्या, ह्याच्यामध्ये पाणी टाकून उकळायला ठेवा. अर्धा चमचा मीठ टाका त्याच्यामध्ये उकळायच्या आधी. छान असा उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर ते गाळून घ्या. मक्का बाजूला काढून घ्या. दुसऱ्या पातेल्यामध्ये मक्का काढून घेऊन त्याच्यामध्ये आता मक्याला मसाला मिक्स करून घ्यायचं. पहिला आपण मीठ टाकून घेणार आहे, मग चटणी त्याच्यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चटणी जरा जास्त पण टाकून घेऊ शकता, आमच्यात कमी लागतं. 2 चमचा इथं बेसन पीठ टाकून घेतली आहे मी. आता कॉर्नफ्लावर मी टाकून घेते अर्धा चमचा. कॉर्नफ्लावर थोडंसं घ्यायचं, छान टेस्ट येतो. कॉर्नफ्लावर झाल्यानंतर मैदा टाकून घेतले अर्धा चमचा आणि एकजीव करून घेतले. छान असं मिक्स करून घेतली. मस्त सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर असं दिसतंय बघा. तेल ठेवली आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्न टाकायचं. छान असं सुटसुटीत होत्यात, मस्त असं कुरकुरीत भाजतात. छान असं भाजून घ्यायचं. ते भाजल्यानंतर असं काढून घ्यायचं चाळणीनं. मस्त असं चळचळ आवाज येतो कुरकुरीत. ते काढून घ्यायचं एका डिशमध्ये. हे बघा किती छान दिसते तसं कॉर्न. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याला पेरी पेरी मसाला पण लावून घेऊ शकता.